राज्यात आणि देशभरात बंदी असलेल्या एस-टी-बी-टी कापूस बियाण्याची मूर्तिजापूरमध्ये मोठी खेप पकडली गेली आहेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 17 पोते बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहेत, ज्याची किंमत लाखोंमध्ये आहे। मात्र या कारवाईनंतर पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। गुजरातच्या सुरतहून अमरावतीकडे येणाऱ्या एका खासगी बसमधून हे बियाणे एका वॅगनार गाडीत भरले जात होते। गस्त करत असलेल्या पोलिसांनी संशय आल्याने तपासणी केली आणि या अवैध धंद्यांचा भंडाफोड झाला। कृषी अधिकाऱ्यांनी हे बियाणे एच-बी-टी कंपनीचे असल्याचे स्पष्ट केले, ज्याच्या विक्रीवर देशभरात बंदी आहे। या बियाण्यांची किंमत 15 ते 20 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र या कार्यवाहीत पोलिसांनी केवळ एका व्यक्तीला अटक केली आणि मूळ वॅगनार गाडीला सोडून दिले, ज्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे। प्रत्यक्षदर्शी चालकाने माध्यमांसमोर सत्य सांगण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला मनाई केली, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे। लाखोंच्या बोगस एस-टी-बी-टी बियाणांची ही कारवाई आणि त्यानंतर पोलिसांची संशयास्पद भूमिका अनेक प्रश्न उभे करते। या प्रकरणात आणखी किती मोठे मासे गुंतलेले आहेत आणि पोलिसांनी मूळ गाडी का सोडली याबद्दल आता तर्कवितर्क लढविणे जात आहेत। या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी आता जोर धरू लागली आहे।